शिवसेना उभाटा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र येण्याच्या चर्चेवरती आता शिवसेना नेते रामदास कदम यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। उद्धव ठाकरेंसोबत कोणीही जाणार नाही। वरळीत आदित्य ठाकरेंना राज ठाकरेंनी मदत केली, मात्र उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंसमोर उमेदवार दिला असं रामदास कदम यांनी म्हटलंय। तसंच गजानन कीर्तीकरांच्या शिवसेना एकत्र येण्याच्या वक्तव्यावर सुद्धा रामदास कदम यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। उद्धव ठाकरे सोबत कोणी जाणार नाही। उद्धव ठाकरेंचा सगळा कारभार आता संपलेला आहे राजकीय। हम दो हमारे तीन एवढंच शिल्लक राहणार आहे। ते मी अनेक वेळेला बोललोय, पण ठाकरे ब्रँड आता आमच्याकडे आहे। शिवसेना प्रमुखांचे विचार आमच्याकडे आहेत, शिवसेनेचं नाव आमच्याकडे आहे, शिवसेनेचं सिम्बॉल आमच्याकडे आहे। ठाकरे ब्रँड आता आमच्याकडे आहे। राज ठाकरे जाणं न जाणं त्यांचा विषय आहे, पण ज्यावेळेला आदित्य वरळीमध्ये उभा होता विधानसभेला, तेव्हा राज ठाकरेंनी त्याला मदत केली आणि निवडून आणला। पण राज ठाकरेंचा मुलगा ज्यावेळेला उभा झाला त्यावेळेला उद्धव ठाकरेंनी त्याला पाडला। हे सगळं लक्षात घ्या ना तुम्ही। अहो जे राज ठाकरेचे 6 नगरसेवक होते, त्या 6चे 6 नगरसेवक राज ठाकरेंचे उद्धव ठाकरेंनी फोडले आणि स्वतःकडे घेतले। राज ठाकरेंना आवडेल का हे? गजानन कीर्तीकर साहेब जे बोलले ते त्यांचं वैयक्तिक मत आहे, ते पक्षाचं मत नाही। त्यानंतर त्यांनी मला फोन केला होता, माझं त्यांच्यावर बोलणं झालं, माझी चर्चा झाली। मुंबईत गेल्यानंतर आम्ही दोघे बसतोय, मी आठू साहेब गजाभाऊ, आम्ही तिघे बसणार आहोत। आणि जे गैरसमज झाले होते ते सगळे गेले झाली माहिती होतं। तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात अद्याप थेट संवाद झालेला नसल्याची सूत्रांनी माहिती दिलेली आहे। ठाकरे बंधूंमध्ये अद्यापही कोणतंही थेट बोलणं झालेलं नाहीये। दोन्ही भावांमध्ये नातेवाईकांच्या माध्यमातून संवाद सुरू असल्याची माहिती समोर येते। राज आणि उद्धव दोन्ही भाऊ एकत्र येण्यात नातेवाईकांनी पुढाकार घेतल्याची माहिती समोर येते। काही जवळचे नातेवाईक दोन्ही ठाकरेंमध्ये समेत घडवण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती आहे। तर मुंबई महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी दोघांमध्ये समेट घडवण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे। कोण नाते करतात आणि काय करतात याची मला कल्पना नाही, पण मी प्रयत्न पहिल्यापासून करतो हे जगजाहीर आहे। आणि या विशेष म्हणजे संजय राऊत साहेबांनी जास्त इनिशिएटिव्ह घेतलेला आहे आणि त्यांच्यामध्ये थोडंसं मला वाटतं स्वामी समर्थांचं आशीर्वाद असल्यामुळे ते अशक्य गोष्टी शक्य करून दाखवतात। जसं गेल्या वेळेस महाआघाडीच्या वेळेस त्यांनी जो रोल केला आणि त्यांनी एकदा मनात घेतले ते करतातच, तसं मला थोडं यावेळेस त्यांच्या हातून काहीतरी घडेल अशी माझी अपेक्षा आहे। नाही, मराठी माणसांना फायदा तर नक्कीच होणार आहे, पण हे केवळ निवडणुका आल्या म्हणून युती होईल का नाही असं मला वाटत नाही। ह्याचे प्रयत्न मी बरेच वर्ष करतो आहे आणि बरेच वर्ष या गोष्टी चाललेल्या आहेत। त्यामुळे केवळ निवडणूक आली म्हणून युती आणि नंतर वेगळं असं काही नाही, होणार नाही आहे। येणार तर मनमिलन चांगलं होईल असं मला वाटतं। फायदा तोटा हे ते दोघे ठरवतील, ह्याच्याविषयी मी काय बोलू शकत नाही। फक्त माझी मामा म्हणून एकच इच्छा आहे की दोघांनी एकत्र यावं, दोघांनी चांगलं रक्ताचं नातं आहे, ब्लड इज थिकर दॅन वॉटर, त्या गोष्टीकडे ह्या दृष्टिकोनातून मी बघत असतो। दोन्ही भाऊ एकत्र येण्याची तयारी सुरू झालेली आहे, त्यात नातेवाईकसुद्धा इन्व्हॉल्व झाले। म्हणजे आता आम्ही सर्वच मिळून त्या ठिकाणी, म्हणजे आम्ही सगळे शिवसैनिक सगळे विचारून, पदाधिकारी हे सगळे मोठे मोठे हे सगळे पदाधिकारी, मी त्यांना विचारलं बाबा काय तुमचं मत आहे? नाही दोन भाऊ एकत्र आलेच पाहिजे असं म्हणतात सगळे। आणि म्हणून दोन्ही भाऊ एकत्र येतील आणि भाजप शिंदे दादा या महायुतीला धडा देतील। आता या संदर्भातलीच एक विशेष बातमी बघूया। राज्याच्या राजकारणामध्ये ठाकरे बंधू एकत्र येणार अशी जोरदार चर्चा सुरू असताना मनसेने आपली अधिकृत भूमिका जाहीर केलेली आहे। मनसे शिवसेनेकडे कोणताही प्रस्ताव घेऊन जाणार नाही असं मनसेकडून स्पष्ट करण्यात आलंय। त्यामुळे आता ठाकरेंची शिवसेना मनसेला प्रस्ताव पाठवणार का बघूया। मनसेकडून सांगितलं जात आहे की युतीचा प्रस्ताव पाठवा, ठीक आहे बरोबर, जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात होईल। शुक्रवारी उद्धव ठाकरेंनी हे अतिशय सूचक वक्तव्य केलं आणि राज्याच्या राजकारणात नव्या चर्चेला तोंड फुटलं। कारण गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात
ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याबद्दलची जोरदार चर्चा रंगली. आता खुद्द उद्धव ठाकरेंनी त्याबद्दल भाष्य केल्यामुळे या चर्चेला अधिकच बळ मिळालं. संदेश कशाला, मी बातमीच देईन ना तुम्हाला. माझ्याकडे शिवसैनिकांच्या मनात कुठेही संभ्रम नाही आणि जे काही त्यांचे सुद्धा सैनिक एकमेकाच्या आमच्या संपर्कात आहेत त्यांच्याही मनात संभ्रम नाही. उद्धव यांच्या वक्तव्यामुळे ठाकरेंच्या मनोमिलनाला एक प्रकारे संजीवनीच मिळाली आहे. खरं तर अलीकडच्या काळात युतीबाबतची पहिली साद घातलेली ती राज ठाकरेंनी. महेश मांजरेकरांना दिलेल्या एका मुलाखतीत दोन्ही भाऊ एकत्र येतील का या प्रश्नाविषयी राज ठाकरे खुलून बोलले. प्रश्न असा आहे ना की या सगळ्या याच्यामध्ये कुठच्याही मोठ्या गोष्टीसाठी मला असं वाटतं आमच्यातले वाद, आमच्यातली भांडणं, आमच्यातल्या गोष्टी या किरकोळ आहेत. महाराष्ट्र खूप मोठा आहे हो, कळलं का? या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत, अत्यंत क्षुल्लक आहेत. त्याच्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला फार कठीण गोष्ट आहे अशा मला वाटत नाही. पण तेव्हा राज ठाकरेंच्या या प्रस्तावावरती उद्धव ठाकरेंनी अटी शर्तीयुक्त भूमिका घेतलेली दिसली. पाठिंबा द्यायचा, आता विरोध करायचा, मग परत तडजोड करायची, हे असं नाही. महाराष्ट्राचं हित, मग त्याच्या आड जो कोणी येईल त्याचं स्वागत मी करणार नाही, त्याला मी घरी बोलवणार नाही, त्याच्या घरी मी जाणार नाही, त्याचं आगत स्वागत, त्याच्याबरोबर पंक्तीला बसणार नाही, हे पहिले ठरवा आणि मग महाराष्ट्र हिताच्या गोष्टी करा. बाकी आमच्यातली भांडणं मी आज सांगतो, जी काय भांडणं माझ्याकडनं नव्हतीच कोणाशी, मिटून टाकली चला, पण पहिले हे ठरवा. मधल्या काळात दोन्ही भाऊ परदेशवारीवर गेले आणि युतीच्या चर्चाही हवेतच विरल्या. पण जशा महापालिका निवडणुका जवळ येऊ लागल्यात तसे युतीचे प्रयत्न सुद्धा जोर धरू लागलेत. आणि या चर्चांना अधिक बळ मिळालं ते उद्धव ठाकरेंच्या एका विधानामुळे. माझ्याकडे शिवसैनिकांच्या मनात कुठेही संभ्रम नाही आणि जे काही त्यांचे सुद्धा सैनिक एकमेकाच्या आमच्या संपर्कात आहेत त्यांच्याही मनात संभ्रम नाही. आता जरी ठाकरेंची शिवसेना जवळीक साधू पाहत असली तरी आधीच्या काही अनुभवांमुळे यावेळी मात्र मनसेनं सावध भूमिका घ्यायचं निश्चित केलंय. याआधी 2014च्या विधानसभा आणि 2017च्या पालिका निवडणुकीवेळी शिवसेना मनसे युतीचे प्रयत्न झाले. पण दोन्ही वेळेला हे प्रयत्न उद्धव ठाकरेंकडनं पूर्णत्वास गेले नसल्याचा अनुभव असल्याचं मनसेचे नेते सांगतात. त्यामुळे यावेळी आधी प्रस्ताव आणि मगच चर्चा अशी ठाम भूमिका मनसेची आहे. तर उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडनं मनोमिलनाबद्दल सकारात्मक सूर लावला जातोय. आता चर्चा जर ते घडवण्यात आणत असतील आणि त्यांच्या खरोखर मनात ती इच्छा असेल तर त्यांनी प्रस्ताव घेऊन यायला हवं ना. त्यामुळे तो आला प्रस्ताव तर त्याच्यावर नक्की सकारात्मक जो काही आहे तो विचार होईल आणि त्याच्यावर निर्णय होईल आणि राज ठाकरे साहेब त्याच्यावर नक्की काय सकारात्मक निर्णय घेऊ शकतात. सकारात्मक पाऊल टाकायचा आहे तो मागे वळून पाहत नाही. आम्ही मागे वळून पाहत नाही, लक्षात घ्या. आम्ही अजिबात मागे वळून पाहत नाही, आम्ही भविष्य पाहतो. ते 2014ला काय झालं, 1918ला काय झालं, 1857च्या बंडामध्ये तुमचा विचार असा होता, 1622ला मग असं होतं. किती मागे जाणार आहात तुम्ही, किती मागे जाणार? आमची भूमिका स्पष्ट आहे की भविष्याकडे पाहतो. ठाकरे बंधूंच्या युतीबाबत आधी आदित्य ठाकरेंनी सकारात्मक विधान करणं, मग कल्याण डोंबिवली आणि नाशिक सारख्या प्रमुख शहरांमध्ये उभाठा आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी सुरात सूर मिसळणं, अमित ठाकरेंनी युतीबाबत सावध पण सकारात्मक मत मांडलं आणि उद्धव ठाकरेंनी आता थेट मनातली गोष्ट मांडणं, यातून नेमके कसले संकेत मिळतात याचीच बेरीज वजाबाकी सध्या मनसे आणि ठाकरेंच्या कार्यकर्त्यांच्या मनात सुरू आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर मनसेसोबतच्या युतीबाबत उद्धव ठाकरे सकारात्मक असल्याचं उभाटा शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकरांनी सांगितलेलं आहे. तसंच हे मनोमिलन व्हावं यासाठी नातेवाईक प्रयत्न करतायत का आपल्याला माहिती नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. अगदी सगळे सकारात्मक आहेत. संजय राऊतांनी तर सांगितलं मागे वळून पाहायचंच नाहीये, कारण मागे वळून जेवढं बघाल तेवढा चिखल दिसेल आणि त्या चिखलात परत जायचं नाहीये. त्यामुळे आपण सकारात्मक राहूया, भविष्य बघूया. त्यांनी एकत्र यावं किंवा न यावं हा त्यांचा विषय आहे ना. त्यांनी बॅट बॉल खेळावा की टेबल टेनिस खेळावा हा त्यांचा विषय आहे.
आम्ही कसं काय बोलणार त्याच्यामध्ये? त्यांचे स्वतंत्र पक्ष आहेत, त्यांनी त्यांचं बघावं. पण काही जरी झालं तरी महायुती मोठ्या फरकाने येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुका जिंकणार, तयारी तशी चालू आहे आणि जनमानसामध्ये तशी इमेज आमच्या सरकारची तशी झालेली आहे. म्हणून ज्यांना भीती वाटत असेल आणि त्या भीतीपोटी एकत्र येत असतील त्याला आम्ही काय करणार? ते एकत्र येतील, आता वेगवेगळे झाले तर पुन्हा एकत्र येतील. त्यामुळे आले तरी त्यांनी काय, शेवटी असं आहे की जो कौल महायुतीला मिळाला आहे राज्यामध्ये, तो आता मिळालं प्रचंड यश महायुतीला मिळालं. उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेला ते मिळणारे मोठेच यश मिळणार आहे, कारण हे जनतेच्या मनात सरकार निवडून आलेलं आहे. तर कोणी एकत्र येण्यानं काही फारसं त्या प्रक्रियेत परिणाम होईल असं मला अजिबात वाटत नाही. तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये शिवसेना उभाटा पक्षाची मातोश्रीवरती बैठक पार पडली. या बैठकीला किशोरी पेडणेकर, विनायक राऊत, अमोल कीर्तीकर हजर होते. तर या बैठकीमध्ये मनसेसोबतच्या युतीबाबतच्या मुद्द्यावर कोणतीही चर्चा झाली नसल्याचं किशोरी पेडणेकरांनी बैठकीनंतर सांगितलं. त्याच्यावर चर्चा झालेली नाही. जी चर्चा झाली ती सगळ्या नागरिकांसाठीच, की आता आलेला पावसाळा अचानक आल्यानंतर जी तुंबापुरी झाली, त्याच्यानंतर जे आजार वाढले हे होत आहेत, त्या आपापल्या वस्ती पातळीवर आपल्या गटप्रमुखांचं, उपशाखा प्रमुखांचं लक्ष आहे का, नगरसेवकांचं लक्ष आहे का, विभाग प्रमुख म्हणून तुम्ही लक्ष देताय का, याच गोष्टीवरती चर्चा झाली.